कचऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी व तातडीच्या उपाययोजनांचे वेळापत्रक तयार करण्याची सूचना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी महापालिका प्रशासनाला केली। पवार यांनी सुचवलेल्या उपाययोजना व आव्हानाला प्रतिसाद देत उरळी देवाची व फुरसुंगी ग्रामस्थांनी कचरा विरोधी आंदोलन मागे घेतले। त्यामुळे रात्रीपासूनच शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात झाली। पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रश्नावर मार्ग निघाल्याने गेले आठवडाभर सुरू असलेल्या कचरा कोंडीतून पुणेकरांची मुक्तता होणार आहे। या बैठकीला महापौर चंचला कोदरे, महापालिका आयुक्त विकास देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह दोन्ही गावच्या ग्रामस्थांचे प्रतिनिधी, महापालिकेतील पक्षांचे गटनेते तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते। बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली। ते म्हणाले, कचरा प्रकल्पासाठी नव्या जागा शोधणे, कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेणे, हैदराबाद येथे असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा अभ्यास दौरा या उपाययोजनाबाबत बैठकीत निर्णय झाला। या सर्व कामांची तपशीलवार माहिती तसेच संपूर्ण कालबद्ध कार्यक्रम तयार करून सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांची बैठक येत्या बुधवारी घेण्यात येणार आहे। या बैठकीत कालबद्ध कार्यक्रमावर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येईल। प्लास्टिक वापराची मानसिकता बदलण्याची गरज असून त्यासाठी पुणेकरांमध्ये जागृती करण्याबाबत महापालिकेने पावले उचलली पाहिजेत। कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच प्रभागातच कचरा जिरवण्याची मानसिकता व त्यासाठी महापालिकेचे सहकार्य आवश्यक आहे।